तर हॅलो. आज मी नवीन कन्सेप्ट घेऊन आलो तुमच्यासमोर. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स म्हणजे नक्की काय असतं किंवा त्याच्यामध्ये मिक्च्युरेट आपण नक्की कसं करतो, ती व्हॉलंटरी प्रोसेस आहे. मिक्च्युरेट करायच्या अगोदर कोणती प्रोसेस होते, त्याच्यामध्ये कोणते न्यूरॉन्स पार्टिसिपेट करतात किंवा सिस्टोमेट्रोग्राम. आपण अशा नवीन कन्सेप्ट आज शिकणार आहोत. सिस्टोमेट्रोग्राम म्हणजे नक्की काय असतं, त्याच्यामध्ये ग्राफ कसा तयार होतो, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम, प्रेशर यांचं रिलेशन कसं असतं, त्याच आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण नक्की मिक्च्युरेशन म्हणजे नक्की काय ते शिकूयात. त्याच्यानंतर आपण मिक्च्युरेशन रिफ्लेक्स म्हणजे नक्की काय ते शिकायचं. त्याच्यानंतर आपण शिकणार सिस्टोमेट्रोग्राम म्हणजे व्हॉल्यूम आणि प्रेशरचा आपण ग्राफ शिकणार आहोत. आणि सर्वात शेवटला आपण ॲबनॉर्मॅलिटीज शिकणार आहोत. ठीक आहे, असं स्टेप वाईज शिकणार आहोत. तर सर्वात स्टार्टिंगला आपण इनर्वेशन पाहूयात. इनर्वेशन म्हणजे कोणत्या नर्व्सनी ब्लॅडरला किंवा इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरला किंवा एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला इनर्वेट केलेलं आहे. ठीक आहे, तर ते सर्वात अगोदर पाहूयात. तर बघा, मिक्च्युरेशन म्हणजे नक्की काय असतं की प्रोसेस ऑफ एम्प्टिंग दी युरिनरी ब्लॅडर. मिक्च्युरेशन म्हणजे काय की जो पण ब्लॅडर आपल्या युरिननी भरणार आहे त्याला आपण एम्प्टी करणार आहोत. बस, मिक्च्युरेशनचा अर्थ हाच असतो की जो पण ब्लॅडर भरणार आहे युरिननी त्याला आपण एम्प्टी करणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये नॉर्मली काय होतं बघा, किडनीमध्ये युरिन तयार होतं. किडनीमध्ये युरिन तयार झालेलं ते युरेटर थ्रू आपल्या ब्लॅडरमध्ये येतं. ठीक आहे, मग ते दोन युरेटर आपल्या ब्लॅडरमध्ये ट्रायगोन इथे ट्रायगोन असतं, तिथे ओपन होतात. ओपन झाल्यानंतर ते युरेटर थ्रू आपल्या ब्लॅडरमध्ये येतं. ठीक आहे, ब्लॅडरमध्ये आल्यानंतर ते युरिन आपल्या ब्लॅडरमध्ये फिल होत जातं. ठीक आहे, मग एक टायमानंतर आपण व्हॉलंटरीली काय करतो, ते युरिन आपल्या बॉडीच्या बाहेर काढतो. ठीक आहे, व्हॉलंटरीली काढतो. आता हे जी ब्लॅडर असते, ती ब्लॅडर वॉल जे असते ना, ते जे मसल्स आहेत ते डेट्रोसरस मसल्सने बनलेले असते. कोणत्या मसलने? डेट्रोसरस मसल, जे की स्मूथ मसल असतात. तेच डेट्रोसरस मसल्स पुढे येऊन इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर बनवतात. ठीक आहे, कोणते? इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर बनवतात, जे पण स्मूथ मसलने बनलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आतमधला जे ट्रायगोन असतो, ट्रायगोन पुढे येऊन पोस्टेरियर युरेथ्रा बनवतं. ठीक आहे, हा जो युरेथ्रा आहे तो युरेथ्राचा पोस्टेरियर पार्ट बनवतं. कोण? ट्रायगोन ऑफ अ ब्लॅडर. ठीक आहे, आणि हे जे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर जे दिसते ना, ते स्ट्रायटेड मसलने बनलेलं असतं, जे की व्हॉलंटरी असणार आहे. म्हणजे कोणती पण बघा, कोणतेही मसल म्हणजे स्मूथ मसल जर असेल, तिथे जर स्मूथ मसलने बनलेलं असेल तर ती गोष्ट आपली इनव्हॉलंटरीली असते. आणि जे पण स्ट्रायटेड मसल्स वगैरे असतात ते सगळे व्हॉलंटरी असतात. म्हणजे काय, हे जे इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर जे आहे ना, ते आपलं इनव्हॉलंटरी असणार आहे. आणि एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर जे असणार ना, ते व्हॉलंटरी असणार आहे. म्हणजे काय की एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरचं जे ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग असेल ते आपल्या हातामध्ये असणार, म्हणजे आपल्या कंट्रोलवर असणार आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये नसणार आहे. ठीक आहे, हे झालं बेसिक गोष्ट की बाबा युरिन किडनीमध्ये तयार झाली, ती युरिन आपल्या ब्लॅडरमध्ये आली थ्रू कोणाच्या? युरेटरच्या. ब्लॅडरमध्ये आल्यानंतर ती युरिन आपल्या फिल होते ब्लॅडरमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ब्रेनला कमांड होतो की बाबा मला मिक्च्युरेट करायचं आहे, इज इट राईट टाईम फॉर मिक्च्युरेट, तर आपल्या ब्रेननी जर कमांड दिली की हां आहे, तर आपण जातो मग मिक्च्युरेट करून येतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, सर्वात इम्पॉर्टंट इनर्वेशन शिकायचं आहे. इनर्वेशन म्हणजे काय की कोणत्या न्यूरॉन्सनी त्यांना इनर्वेट केले, म्हणजे त्यांच्यामध्ये आहेत, इनर्वेट झालेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये 3 नर्व्स आहेत. पहिला आहे हायपोगॅस्ट्रिक नर्व, दुसरा आहे पेल्विक नर्व आणि तिसरा आहे पुडंटल नर्व. ठीक आहे, आता या तिन्ही पण नर्व्स नक्की काय काम करतात किंवा कशामध्ये इनर्वेट झालेले आहेत ते शिकायचं आहे. सर्वात अगोदर आपण पेल्विक नर्व पाहूयात. पेल्विक नर्व जे असते त्याचं ओरिजिन जर म्हटलं तर सॅक्रल प्लेक्सिस म्हणजे S2 S3 S4 तिथून ते ओरिजिनेट झालेले आहेत. ठीक आहे, S2 S3 S4 त्यांचं ओरिजिन आहे. ओरिजिन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, एक असते मोटर न्यूरॉन्स आणि असतं एक सेन्सरी न्यूरॉन्स. आता याच्यामध्ये एक सेन्सरी न्यूरॉन्स फक्त ब्लॅडरला अटॅच असते, म्हणजेच ब्लॅडरला इनर्वेट केलेली असते. म्हणजे जो पण ब्लॅडरमधला मेसेज आहे तो सेन्सरी नर्व थ्रू आपल्या ब्रेनकडे जाणार. ठीक आहे, आणि मोटर न्यूरॉन जे असते ना, ते इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरला आणि ब्लॅडरला पण अटॅच असते. इथे थोडंसं एडिटिंगमध्ये चुकीचं आहे, परंतु ही जी एक आहे वरती ती सेन्सरी न्यूरॉन आहे. आणि अजून एक इकडे ब्लॅडरमध्ये आणि इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरला जे असते ना, ती मोटर न्यूरॉन असते. ठीक आहे, मोटर न्यूरॉनला आपण पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉनसुद्धा म्हणतो याच्यामध्ये. ठीक आहे, हे झाली पहिली पेल्विक नर्व, हे पॅरासिम्पॅथेटिक नर्व आहे. ठीक आहे, आणि सेकंड आपण बघणार हायपोगॅस्ट्रिक नर्व. हायपोगॅस्ट्रिक नर्वचं आपण जर म्हटलं ओरिजिन तर T11 पासून ते L2 म्हणजे सॅक्रल प्लेक्सिसच्या जस्ट वरती. ठीक आहे, L2 पासून ओरिजिनेट असतं. हे सुद्धा सेम ब्लॅडरला इनर्वेट केलेलं असतं आणि इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरला इनर्वेट केलेलं असतं. ठीक आहे, आणि जी तिसरी असते पुडंडल नर्व, सर्वात इम्पॉर्टंट नर्व आहे ही पुडंडल नर्व. त्याच्यामुळेच आपण कंट्रोल करू शकतो मिक्च्युरेट करण्यापेक्षा, म्हणजे युरिन बाहेर आउटसाईड बॉडी म्हणजे बाहेर काढण्यासाठी आपण जे कंट्रोल करतो ती सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पुडंडल नर्व हेल्प करते त्याच्यामध्ये. पुडंडल नर्वनी फक्त एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला
इनर्वेट केलेलं असतं, ठीक आहे ना. म्हणजे पण मॅसेजेस वगैरे कोणाला पोचवणार ती एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टरला फक्त, ठीक आहे. अशा 3 नव बघितलं आपण. पहिली पेल्विक नव, दुसरी हायपोगॅस्ट्रिक नव आणि तिसरी पुडेंटल नव. आता पेल्विक नवचे मी काय म्हटलं 2 पार्ट आहेत. एक आहे सेन्सरी न्यूरॉन आणि एक असतं मोटर न्यूरॉन, ठीक आहे. सेन्सरी न्यूरॉननी फक्त ब्लॅडरला इनर्वेट केलेलं असतं आणि मोटर न्यूरॉननी ब्लॅडर प्लस इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला इनर्वेट केलेलं असतं, ठीक आहे. आणि हायपोगॅस्ट्रिक नव जी असते ती दोघांना आहे, ब्लॅडरला प्लस इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला इनर्वेट केलेलं असतं. आणि पुडेंटल नवनी फक्त एकालाच एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टरला इनर्वेट केलेलं असतं. पुडेंटल नवचे पण ओरिजिन सेम, सॅक्रल प्लेक्सस S2 ते S4, परत हायपोगॅस्ट्रिक नर्व्सचं T11 to L2. आता याच्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की नक्की पेल्विक नव काय काम करतं किंवा हायपोगॅस्ट्रिक नव काय काम करते ते पाहूयात आपण सर्वात अगोदर. आता बघा, किडनीमध्ये युरिन तयार होते. किडनीमध्ये युरिन तयार झाल्यानंतर ती युरेटर थ्रू ब्लॅडरमध्ये येते, ठीक आहे. ब्लॅडरमध्ये युरिन आल्यानंतर ब्लॅडरच्या वॉल म्हणजे जे ब्लॅडर वॉल असतात त्याचे स्ट्रेच रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. आता हे जे डेट्रसस मसल्स काय होणार, ते स्ट्रेच होणार, ठीक आहे. युरिन आल्यानंतर ती ब्लॅडर काय होणार, स्ट्रेच होणार. स्ट्रेच झाल्यानंतर तो स्ट्रेच झालेला सिग्नल जो आहे ना तो सेन्स कोण करणार, पेल्विक नवमधले जे सेन्सरी न्यूरॉन्स आहेत ना ते सेन्स करणार, ठीक आहे ना. फक्त ते ब्लॅडरला अटॅच आहेत, इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला अटॅच नाही आहेत. सेन्सरी न्यूरॉन्स काय करणार, ते सेन्स करणार सिग्नल. सेन्स केल्यानंतर तो सेन्स केलेला सिग्नल ब्रेनकडे पाठवणार, ठीक आहे, थ्रू सेन्सरी न्यूरॉन. ब्रेनकडून पाठवल्यानंतर तो सिग्नल जो पण मॅसेज आहे तो येणार मोटर न्यूरॉन्स थ्रू. मोटर न्यूरॉन्स थ्रू जो मॅसेज आलेला असणार तो ब्लॅडरला प्लस इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला मॅसेज पोचणार. आता काय होतं बघा, याच्यामध्ये जे पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉन्स आहेत म्हणजे मोटर न्यूरॉन्स, एकदा युरिन आली ब्लॅडरमध्ये, ब्लॅडर एक्सपांड झालं, तो मॅसेज घेतला सेन्सरी न्यूरॉननी, ब्रेनकडे पाठवला. ब्रेनकडून मॅसेज येणारा तो जो मॅसेज येतो तो काय येतो मोटर न्यूरॉनला की ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट कर, ठीक आहे. ब्लॅडर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं मग, ठीक आहे. ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट कर आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला रिलॅक्स कर. काय मॅसेज येतो, ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट कर आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला रिलॅक्स कर. याच्यामुळे काय होणार की आतमधलं जे युरिन आहे ना ते एम्प्टी होण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे ना, म्हणजे बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. परंतु ते बाहेर येणार नाही, कारण की आपल्याला एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टर तर आपण कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलेले आहे, रिलॅक्स करून कॉन्ट्रॅक्ट करून ठेवले, ते आपल्या मर्जीने. युरिन बाहेर येणार नाही, परंतु त्याचं काम काय असणार की ब्लॅडरला एम्प्टी करण्याचं काम असणार. कोणाचं, मोटर न्यूरॉन्सचं. आणि मोटर न्यूरॉन्सला आपण दुसरं नाव काय दिलं आहे, पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉन, ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय, जे पण पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत ते ब्लॅडरला एम्प्टी करण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे ना. बघा आता युरिन एकदा ब्लॅडरमध्ये आली, ब्लॅडरमध्ये आल्यानंतर तो सेन्सरी न्यूरॉनने सेन्स केला सिग्नल, ब्रेनकडे पाठवणार. ब्रेन मॅसेज काय पाठवणार मोटर न्यूरॉन्स थ्रू की ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट कर आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला रिलॅक्स कर. त्याच्यामुळे काय होणार, ब्लॅडर एम्प्टी होण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. ते झाल्यानंतर एम्प्टी तर होणार नाही, कारण की खाली पुडेंटल नर्व आहे. जर आपण मॅसेज पाठवला की बाबा पुडेंटल नर्व थ्रू एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टरला रिलॅक्स करायचं तरच युरिन बाहेर येणार, युरिन तशी बाहेर येणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, हे जे हायपोगॅस्ट्रिक नर्व्स आहेत त्याला आपण सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स म्हणतो. काय म्हणतो, सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स. ते काय काम करतात, आता ते जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना ते खूप कमी टायमासाठी कॉन्ट्रॅक्ट होतं, ठीक आहे. आपल्याला युरिन फील करायचे ना, एम्प्टी नाही करायची, अगोदर फील करायचे पूर्ण. एक लिमिटनंतर फील केल्यानंतर मग आपल्या मर्जीनुसार आपल्याला ज्यावेळेस वाटेल की आता मिक्सचरेट करायचं तेव्हा जाऊन आपण मिक्सचरेट करतो, तोपर्यंत ते ब्लॅडरमध्ये युरिन फील होतं. आता जे फिलिंगचं काम जे असतं ना, युरिन फिलिंगचं काम जे असतं ते हायपोगॅस्ट्रिक नर्व करतात. ते कसं करतात बघा, एकदा ते सिग्नल पोचला सिम्पॅथेटिक न्यूरॉन थ्रू एक ब्रेनकडून सिग्नल येतो की ब्लॅडरला रिलॅक्स कर, ब्लॅडर रिलॅक्स होतो आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट कर, ठीक आहे ना. ब्लॅडरला काय करायचं, रिलॅक्स करण्याचा सिग्नल येतो आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम येतो, ठीक आहे. म्हणजे सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स काय करतात, ब्लॅडरला एक्सपांड करतात आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळे युरिन अजून भरली जाते, ठीक आहे ना, अजून भरली जाते, एम्प्टी होत नाही. याचा अर्थ काय, जे ब्लॅडरचं एम्प्टिंग म्हणजे जे एम्प्टी होण्याचं जे काम आहे ते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम करतं आणि जे पण फिलिंग करण्याचं जे काम असतं ना ते सिम्पॅथेटिक सिस्टम करतं, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. याला आपण काय म्हणतो, हे जे इनर्वेशन ऑफ ब्लॅडर आहेत म्हणजे काय की बाबा कोणते कोणते नर्व्सनी इनर्वेट केलेले आहे आणि कोणते नर्व्स किंवा कोणते न्यूरॉन्स ते कसे काम करतात, ठीक आहे, हे समजलं. तिथे बघा दिले सिम्पॅथेटिक म्हणजे स्टोरेज फेज. सिम्पॅथेटिक काय काम करतं, युरिनला स्टोअर करण्याचं काम करतं. कसं काम करणार स्टोअर करण्याचं, ब्लॅडरला रिलॅक्स करून इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला बंद करून म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट करून युरिन अजून भरणार. आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम काय काम करतं, ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करून इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला रिलॅक्स करून त्याच्यामुळे एम्प्टी होण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. हे दोन काम झालं. आता त्याच्यानंतर सोमॅटिक जे म्हटलं तर व्हॉलंटरी कंट्रोल आहे की आपल्याला ज्यावेळेस वाटेल की बाबा मिक्सचरेट करायचं त्यावेळेस एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्टर काय होणार आहे, रिलॅक्स होणार आहे. आपण करणार आहे ते रिलॅक्स, ठीक आहे, ते होणार नाही ऑटोमॅटिकली. पण ह्याच्या वरच्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या त्या सगळ्या इनव्हॉलंटरीली होणार आहेत, ठीक आहे. हे झालं इनर्वेशन ऑफ अ ब्लॅडर. आता आपण बघणार आहोत रिफ्लेक्स. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स म्हणजे नक्की काय असतं, तो रिफ्लेक्स कसा तयार होतो ते पाहणार आहोत. मिक्च्युरेशन रिफ्लेक्सचा इथे तुम्हाला बघा एक ग्राफ दिला आहे.
ह्या ग्राफला नाव काय दिलं, सिस्टोमेट्रोग्राम. सिस्टो म्हणजे काय असतं, ब्लॅडर. ठीक आहे. मेट्रो म्हणजे काय, मेजरमेंट. आणि ग्राम म्हणजे काय, ग्राफ. ठीक आहे. म्हणजे ब्लॅडरमध्ये जे पण प्रेशरचं किंवा व्हॉल्यूमचं जे मेजरमेंट आहे त्याचा एक आपण ग्राफ तयार करतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ब्लॅडरमध्ये युरिन फिल झाल्यानंतर किती प्रेशर क्रिएट झाला आहे किंवा किती कॉन्ट्रॅक्शन वेव्ज तयार झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यावरून आपण क्लिनिकल ॲस्पेक्ट पण काढू शकतो. आता याच्यामध्ये आपण शिकणार मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. ठीक आहे. रिफ्लेक्स नक्की कसा तयार होतो बघा. सर्वात अगोदर हा ग्राफ पाहूया. ह्या ग्राफमध्ये बघा, हा ग्राफ दिले व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस किडनीमधून युरिन तयार होते आणि युरिन ज्यावेळेस ब्लॅडरमध्ये भरत जाते, जोपर्यंत व्हॉल्यूम तर वाढणार 100 ml पासून 100 ml, 100 ml पासून 200 ml, 200 ml पासून 300 ml, असं व्हॉल्यूम तर वाढणार कॉन्स्टंटली. पण प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. प्रेशर काय राहणार, कॉन्स्टंट. कधीपर्यंत कॉन्स्टंट राहणार प्रेशर, जोपर्यंत व्हॉल्यूम 300 ml पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. ठीक आहे. प्रेशर काय राहणार, कॉन्स्टंट. प्रेशर वाढणार का, बरं नाही वाढणार. बघा, व्हॉल्यूम वाढणार हळूहळू, परंतु प्रेशर कॉन्स्टंट राहणार. प्रेशर कसा कॉन्स्टंट राहतो, बिकॉज ऑफ ड्यू टू इंट्रेन्सिक टोन ऑफ अ ब्लॅडर वॉल. ब्लॅडर वॉलमध्ये एक इंट्रेन्सिक टोन असल्यामुळे काय, तो प्रेशर कॉन्स्टंट राहतो 300 ml पर्यंत. परंतु एक लिमिटनंतर म्हणजे 300 ml पेक्षा परत पुढे 400 ml, 500 ml असं फील होत जाणार युरिन. तिथून पुढे मग नंतर तिथून पुढे काय होणार, प्रेशर वाढत जाणार. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा, ही जी ब्ल्यू लाईन दिली प्रेशरची बघा, 100 ml 200 ml पर्यंत कॉन्स्टंट आहे, 300 ml पर्यंत पण कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस युरिन 300 ml पेक्षा पण जास्त ब्लॅडरमध्ये फील होत जाईल ना, तिथून मग प्रेशर वाढणार. बघा, प्रेशर वाढत चाललं, प्रेशर वाढत जाणार. ठीक आहे. आणि हे जे वरचे वेव्ज आहेत ना, त्याला आपण म्हणतो मिक्च्युरेशन कॉन्ट्रॅक्शन वेव्ज. ते कसे तयार झाले ते पण आपण पाहूयात. हे कळालं, हा ग्राफ कळाला की जोपर्यंत ब्लॅडरमध्ये 300 ml पर्यंत युरिन भरत नाही तोपर्यंत प्रेशर कॉन्स्टंट राहणार आणि व्हॉल्यूम वाढत जाणार. 300 mlच्या पुढे ज्यावेळेस व्हॉल्यूम वाढणार त्यावेळेस प्रेशर पण कॉन्स्टंटली वाढत जाणार. ठीक आहे. आणि जो प्रेशर कॉन्स्टंट राहतो ना, ते ड्यू टू इंटेन्सिक टोन ऑफ अ ब्लॅडर वॉल, म्हणजे ब्लॅडर वॉलच्या मसल्समध्ये एक इंटेन्सिक टोन असल्यामुळे ना तो प्रेशर कॉन्स्टंट राहतो. पण एक नंतर थ्रेशोल्ड इंट्रेन्सिक टोनपर्यंत पोहोचल्यानंतर तिथून पुढे मग प्रेशर पण वाढायला सुरू होतो. आता तो नंतर रिफ्लेक्स जो आहे ना, मिक्च्युरेशन रिफ्लेक्स नक्की कसा तयार होतो आपण ते पाहूयात. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स इज अ सेल्फ रिजनरेटिव्ह. ठीक आहे ना. म्हणजे काय, तो स्वतःच रिजनरेट होत असतो. ठीक आहे ना. स्वतःच रिजनरेट होतो. जो रिफ्लेक्स तयार होतो ना, तो स्वतःच रिजनरेटसुद्धा होतो. तो कसा होतो बघा, अगोदर युरिन आली, ठीक आहे, ब्लॅडरमध्ये फिल झाल्यानंतर ब्लॅडर वॉल स्ट्रेच झाले. मग तो जो सेन्सरी सिग्नल आहे पेल्विक नर्वमधला, ठीक आहे, जो सेन्सरी न्यूरॉन्स आहे तो सेन्स करतात सिग्नल, ब्रेनकडे पाठवतात. ब्रेन मॅसेज काय पाठवतो मोटर न्यूरॉन्स थ्रू की बाबा ब्लॅडरला काय कर, कॉन्ट्रॅक्ट कर, आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला काय कर, रिलॅक्स कर. ठीक आहे. मग परत ते ब्लॅडर थोड्या वेळासाठी कॉन्ट्रॅक्ट होतं. ठीक आहे. आणि इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टर थोड्या वेळासाठी रिलॅक्स होतं. मग लगेच हायपोगॅस्ट्रिक नर्व थ्रू परत एक सिग्नल होतो की ब्लॅडरला परत रिलॅक्स कर, इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट कर. मग परत ते रिलॅक्स होतं. ठीक आहे. रिलॅक्स होल्यानंतर परत युरिन फील होती. परत तो रिफ्लेक्स चालू राहतो. युरिन येते, परत कॉन्ट्रॅक्ट होतं, परत पेल्विक नर्व थ्रू कॉन्ट्रॅक्ट होतं, हे खालचं इंटरनल स्फिंक्टर रिलॅक्स होतं, परत हायपोगॅस्ट्रिक नर्व थ्रू परत येतं, ते रिलॅक्स होतं, आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट, असं तो रिफ्लेक्स चालू राहतो. ठीक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. हा जो मिक्च्युरेशन रिफ्लेक्स आहे ना, तो सेल्फ रिजनरेटिव्ह आहे, आपल्या हातामध्ये नाही आहे, तो इनव्हॉलेंटरी सगळं चालू असतो. बघा, एकदा युरिन ब्लॅडरमध्ये युरिन फिल झाली की ब्लॅडर काय होतं, स्ट्रेच. ठीक आहे. ब्लॅडर काय झाले, स्ट्रेच झाले. मग रिफ्लेक्स ट्रिगर्ड होतो. रिफ्लेक्स ट्रिगर झाल्यानंतर ब्लॅडर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. ठीक आहे ना. ब्लॅडर काय होणार, कॉन्ट्रॅक्ट. एकदा सेन्सरी सिग्नलमधून सिग्नल गेला, परत जो येणार आहे परत मोटार सिग्नल, तो काय करतो, ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करतो, इंटरनल स्फिंक्टरला रिलॅक्स करतो. ठीक आहे. इंटरनल स्फिंक्टरला रिलॅक्स झाल्यानंतर मग परत तो थोड्या वेळासाठी मग परत तो रिलॅक्स होऊन जातो ब्लॅडर. ठीक आहे. मग ब्लॅडरमध्ये परत येऊन फील होत जाते. आता याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन वेव्स तयार कसे होतात बघा. सर्वात अगोदर काय होतं, युरिन आली, मग नंतर सिग्नलने सेन्सरी न्यूरॉनने सेन्स केलं, मॅसेज पाठवला, मोटर न्यूरॉन थ्रू आलं, ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे काय, प्रेशर वाढला, मग ही वेव वरती जाते. ठीक आहे. प्रेशर वाढलं ना, ब्लॅडर काय होणार, कॉन्ट्रॅक्ट झालं, मग प्रेशर वाढेल. ठीक आहे. मग नंतर ही परत बेसलाईनला कशी येते ते सांगतो. आता एकदा वरती गेली, प्रेशर वाढला, नंतर हायपोगॅस्ट्रिक नर्व थ्रू काय होतं, ब्लॅडर काय होतो, रिलॅक्स होतो, कारण की त्यांचं फिलिंगचं काम आहे ना. एमटी होण्याचं काम कोणाचं होतं, पॅरासिम्पॅथेटिकचं, आणि सिम्पॅथेटिकचं काय काम होतं, फिलिंगचं. मग परत ब्लॅडर काय होतं, आणि रिलॅक्स होणार आहे. मग रिलॅक्स झाल्यानंतर प्रेशर परत कमी होणार. ठीक आहे. मग परत कॉन्ट्रॅक्ट होणार, ब्लॅडर परत कमी होणार, परत कॉन्ट्रॅक्ट होणार, परत कमी होणार, परत कॉन्ट्रॅक्ट होणार, परत कमी होणार. ठीक आहे. हा रिफ्लेक्स चालू राहतो. मग हे जे वेव्स आहेत ना, स्टार्टिंगला थोडेच दिसतात, पण परंतु आपण ज्यावेळेस पुढे जातो, 400 ml पेक्षा जास्त युरिन भरले जाते ब्लॅडरमध्ये, त्यावेळेस आपल्याला वेव्स एकदम जास्त प्रमाणामध्ये दिसतात, इंटेन्सिटी जास्त दिसते. ठीक आहे. सर्वात अगोदर फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी युरिनरी ब्लॅडरमध्ये ती कमी असते. हळूहळू ज्यावेळेस युरिन भरत जाते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी पण वाढत जाते. ठीक आहे. हे झालं मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत
नक्की आपण व्हॉलेंटरी युरिनेशन कसं करतो, ठीक आहे ना. व्हॉलेंटरी युरिनेशन कसं करतो म्हणजे की आपण मिक्च्युरेट नक्की कसं करतो, ठीक आहे. ते मिक्च्युरेशनची प्रोसेस कधी होते. आता बघा, मिक्च्युरेशन रिफ्लेक्स इज अन ऑटोनॉमिक स्पायनल कॉर्ड रिफ्लेक्स बट मिक्च्युरेशन इज इनिबिटेड ऑर फॅसिलिटेड बाय ब्रेन. म्हणजे काय, जो पण मिक्च्युरेशन रिफ्लेक्स होणार आहे तो ऑटोनॉमिक स्पायनल कॉर्ड रिफ्लेक्स आहे, ठीक आहे ना. स्पायनल कॉर्डचा ऑटोनॉमिक रिफ्लेक्स आहे, तो आपल्या हातामध्ये नाही, तो रिफ्लेक्स होतच राहतो. परंतु जे मिक्च्युरेशन ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्या हातामध्ये म्हणजे आपल्या ब्रेनकडे ती फॅसिलिटेट करायची का इनिबिट करायची. म्हणजे नक्की काय की ब्लॅडरला आपल्याला एम्प्टी करून द्यायचं म्हणजे आपण मिक्च्युरेट करायचं का नाही हे आपल्या हातामध्ये म्हणजे व्हॉलेंटरीली प्रोसेस आहे. परंतु जे मिक्च्युरेशन रिफ्लेक्सची प्रोसेस जर म्हटलं ना तुम्ही तर ती कशी असणार आहे, ऑटोनॉमिक स्पायनल कॉर्ड रिफ्लेक्स असणार आहे, ठीक आहे. आता व्हॉलेंटरी युरिनेशन आपण कसं करतो ते पाहूयात. बघा, सर्वात अगोदर काय होतं, ब्लॅडरमध्ये युरिन भरत जाते. त्याच्यानंतर भरल्यानंतर तो जो सिग्नल आहे ब्रेनकडे पोचतो. ब्रेनला आपण विचारतो की बाबा इज इट राईट टाईम फॉर मिक्च्युरेट. म्हणजे काय की मिक्च्युरेट करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का. ब्रेनने जर सिग्नल पाठवला की नाही तर तो सिग्नल येणार पुडंटल नर्व्ह थ्रू, ठीक आहे ना. कोणा थ्रू येणार, पुडंटल नर्व्ह थ्रू येणार. पुडंटल नर्व्ह थ्रू कोणाला पोचणार सिग्नल, एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला. काय पोचणार, एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला काय मेसेज पाठवणार की नाही हा राईट टाईम नाही आहे मिक्च्युरेट करण्याचा, तू कॉन्ट्रॅक्टच राहा, रिलॅक्स होऊ नको. मग ते आपण कॉन्ट्रॅक्ट ठेवतो एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला, ठीक आहे. मग नंतर परत युरिन भरत जाते ब्लॅडरमध्ये, युरिन फिल होते, ब्लॅडर एक्सपांड होतं. मग परत एक मेसेज आपल्या ब्रेनकडे पोचतो. मग ब्रेनला पोचल्यानंतर ब्रेनला आपण विचारतो की बाबा इज इट राईट टाईम फॉर मिक्च्युरेट. मग ब्रेन बोलतो येस. ब्रेननी ज्यावेळेस येस म्हटलं की आपण मग स्वतः का म्हणतो हां आता आपण मिक्च्युरेट करायचं हो, मिक्च्युरेटला आपण जातो. त्यावेळेस काय होतं, ब्रेन जो सिग्नल आहे ना तो पुडंटल नर्व्ह थ्रू पाठवतो आणि एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला रिलॅक्स करतो. आपण स्वतः करतो तो, ठीक आहे ना. एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला आपण स्वतः रिलॅक्स करतो. मग स्वतः रिलॅक्स केल्यानंतर ती जी युरिन आहे ना ब्लॅडरमधले एम्प्टी होऊन जाते, ठीक आहे ना. मग आपण मिक्च्युरेट करतो. आता ही जी पूर्ण प्रोसेस आहे मिक्च्युरेशनची ती आपण फॅसिलिटेट करू शकतो किंवा इनिबिट करू शकतो. इट इज डिपेंड ऑन आवर ब्रेन, सॉरी. आणि जे पण मिक्च्युरेशन रिफ्लेक्स जे होतं ना ते ऑटोनॉमिक स्पायनल कॉर्ड रिफ्लेक्स असतो. आता ह्याच्यामध्ये व्हॉलेंटरी युरिनेशनचं एक फ्लोचार्ट बनवला आहे. बघा, फर्स्ट काय होतं, ॲबडोमिनल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लॅडर प्रेशर रायझेस. ब्लॅडरमध्ये युरिन भरल्यानंतर ब्लॅडरचे प्रेशर वाढत जाईल, ठीक आहे ना. मग मोर युरिन इन पोस्टेरियर युरेथ्रा स्ट्रेच, म्हणजे पोस्टेरियर युरेथ्रापाशी येते युरिन आणि स्ट्रेच होते, ठीक आहे, जास्तीत जास्त. मग मिक्च्युरेशन रिफ्लेक्स चालू राहतो. मग ब्रेन डिसाइड्स टू युरिनेट बाय रिलीजिंग इनिबिशन फ्रॉम PMC म्हणजे पॉन्स मिक्च्युरेशन सेंटर. जो पॉन्समध्ये सेंटर प्रेझेंट असतो, मिक्च्युरेशन सेंटर, तिथे सिग्नल जाऊन पोचतो, ठीक आहे, की बाबा आपल्याला युरिनेट करायचं आहे आता ब्रेनकडे, ठीक आहे. मग जो पण सिग्नल जाणार आहे तो पॉन्सकडे जाणार आहे, ठीक आहे, ब्रेन स्टेममध्ये, की बाबा मिक्च्युरेट करायचं, तिथे मिक्च्युरेशन सेंटर प्रेझेंट असतं, ठीक आहे. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स चालू असतो तो इनव्हॉलेंटरीली. त्याच्यानंतर ब्लॅडर पूर्णपणे भरल्यानंतर तो जो सिग्नल आहे तो पॉन्सकडे जातो की बाबा आता आपल्याला युरिनेट करायचं आहे. मग युरिनेट करायचं म्हटल्यावर तो सिग्नल कुठं जाणार आपला एक्सटर्नल पुडंटल नर्व्ह थ्रू येणार. पुडंटल नर्व्ह थ्रू आल्यानंतर एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला काय करणार, रिलॅक्स करणार, ठीक आहे ना. एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला रिलॅक्स करणार. बघा इथे दिले एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला रिलॅक्स. त्याच्या अगोदर पूर्ण जो मिक्च्युरेशन रिफ्लेक्स चालू राहतो किंवा ब्लॅडर भरोपर्यंत तो सगळा कॉन्ट्रॅक्टच असतो एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर, ठीक आहे ना, तो रिलॅक्स नसतो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, मग युरिन फ्लोज आउट, युरिन मग ऑटोमॅटिकली बाहेर येते, ठीक आहे. हे झालं आपलं ब्रेनचं कंट्रोल आपल्या युरिनवरचं. फर्स्ट आपण शिकलो इनर्वेशन ऑफ अ ब्लॅडर, म्हणजे ब्लॅडरमध्ये कोणते नर्व्स इनर्वेट झालेले आहेत. सेकंड आपण शिकलो सिस्टोमेट्रोग्राम आणि मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. सिस्टोमेट्रोग्राम म्हणजे काय की सिस्टो म्हणजे ब्लॅडर, मेट्रो म्हणजे मेजरमेंट आणि ग्राम म्हणजे ग्राफ, ठीक आहे, ते आपण शिकलो. याच्यामध्ये कसा रिफ्लेक्स तयार होतो, म्हणजे सेन्सरी नर्व्स सेन्स करतात, ब्रेनकडे पाठवतात, परत ब्रेन एक मोटर सिग्नल पाठवतं, परत ते कॉन्ट्रॅक्ट करायचं काम आणि इंटरनल स्पिंक्टर रिलॅक्स करायचं काम कोणाचं असतं, पॅरासिम्पॅथेटिकचं. आणि ब्लॅडरला रिलॅक्स करायचं काम आणि इंटरनल स्पिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट करायचं काम असतं सिम्पॅथेटिकचं, ठीक आहे. हा रिफ्लेक्स चालू राहतो, ब्लॅडर भरत जातं आणि ज्या वेळेस आपल्याला वाटतं की बाबा आता मिक्च्युरेट करायचं आहे किंवा युरिनेट करायचं आहे त्यावेळेस तो सिग्नल पॉन्सपर्यंत पोहोचतो. पॉन्सकडे सिग्नल गेल्यानंतर तो येतो सिग्नल पुडंटल नर्व्ह थ्रू. पुडंटल नर्व्ह थ्रू मग सिग्नल पाठवतात एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरला की आता रिलॅक्स व्हा, मग ती युरिन बरोबर फ्लोज आउट होतं. आता आपण शिकणार डिसऑर्डर म्हणजेच ॲबनॉर्मॅलिटीज कशा येतात. ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये आपल्याला शिकायचं आहे 3. पहिला आहे अटॉनिक ब्लॅडर, बघा इथे दिले अटॉनिक ब्लॅडर. सेकंड आहे ऑटोमॅटिक ब्लॅडर आणि थर्ड आहे अनइनिबिटेड न्यूरोजेनिक ब्लॅडर. आता अटॉनिक ब्लॅडरमध्ये काय होतं, जे सेन्सरी नर्व्स आहेत, सेन्सरी नर्व्ह फायबर्स ते डॅमेज होतात. आता सेन्सरी नर्व्ह फायबर जर डॅमेज झाल्या
ठीक आहे ना. मग रिफ्लेक्स तयार होईल का बरं? नाही ना. आता ब्लॅडरकडे जी युरिन आलेली आहे ती जर सेन्सरी नर्वनी सेन्सच नाही केली तर तो ब्रेनकडे सिग्नल जाईल का? नाही. ब्रेनकडे सिग्नल जर नाही केला तर ब्रेन मोटर सिग्नल काय पाठवेल का बरं? ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करायचा किंवा एक्सटर्नल स्पिंक्टरला रिलॅक्स करायचा, ठीक आहे. तर सिग्नल येणारच नाही. याच्यामुळे काय होणार, ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट न झाल्यामुळे ब्लॅडर रिलॅक्स स्टेटमध्ये राहणार आणि युरिन भरत जाणार. युरिन भरत गेल्यामुळे काय होणार आहे, युरिन जर बरं झाली तर मिक्चुरेशन रिफ्लेक्स तयार नाही होणार, ठीक आहे ना, कारण की सेन्सरी नर्व्स डॅमेज आहेत. मग सेन्सरी नर्व्स जर डॅमेज असतील तर मिक्चुरेशन रिफ्लेक्स नाही होणार. मिक्चुरेशन रिफ्लेक्स जर नाही झाली तर ब्लॅडर युरिन बरंच जाणार आणि ओव्हरफ्लो होणार, ठीक आहे ना. ह्यालाच काय म्हणतो आपण, ओव्हरफ्लो इनकंटिनन्स, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिलं बघा, थिंक ब्लॅडर फिल्स टू मच अँड ओव्हरफ्लोज. ब्लॅडर ओव्हरफ्लो होणार, ठीक आहे ना. ब्लॅडर फील होत जाणार. ह्यालाच आपण काय म्हणतो, अटोनिक ब्लॅडर. अटोनिक ब्लॅडरमध्ये एक लक्षात ठेवायचं की सेन्सरी नर्व फायबर्स डॅमेज झाल्यामुळे मिक्चुरेशन रिफ्लेक्स तयार होत नाही. मिक्चुरेशन रिफ्लेक्स तयार न झाल्यामुळे ब्लॅडर ओव्हरफ्लो होऊन जातं. सेकंड काय, ऑटोमॅटिक ब्लॅडर. ऑटोमॅटिक ब्लॅडरमध्ये काय होतं, जे सॅक्रल प्लेक्सस आहे जिथून की पेल्विक नर्व आणि पोडेंटल नर्व ओरिजिन झालेले आहेत त्याच्या वरचा भाग डॅमेज होतो. त्याच्या वरचा भाग डॅमेज होणे म्हणजे काय, हायपोगॅस्ट्रिक नर्व, तिथला जो ओरिजिन आहे हायपोगॅस्ट्रिक नर्वचा तो डॅमेज होऊन जातो. जर हायपोगॅस्ट्रिक नर्वचा जर डॅमेज झाला तर तो हायपोगॅस्ट्रिक नर्व काम काय करतं की बाबा युरिन भरण्याचं काम करतं ब्लॅडरमध्ये, त्याला रिलॅक्स स्टेटमध्ये ठेवतं. जर ते रिलॅक्स स्टेटमध्ये राहिलं नाही, ते फक्त जर कॉन्ट्रॅक्ट होत राहिलं तर ऑटोमॅटिकली युरिन बाहेर फ्लो होत जाईल, ठीक आहे ना. जे त्याच्यामध्ये फीलच होण्याचं जर सिग्नलच नाही पोचले की बाबा ब्लॅडरला रिलॅक्स करायचं, इंटरनल स्पिंक्टरला कॉन्ट्रॅक्ट करायचं, हा जर सिग्नलच नाही पोचला, फक्त सिग्नल असणार तो पेल्विक नर्वचा की बाबा ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करा, इंटरनल स्पिंक्टर रिलॅक्स करा, मग ती युरिन ऑटोमॅटिकली फ्रिक्वेंटली आपण मिक्चुरेट करत जाऊ, ठीक आहे. इथं दिले बघा, मिक्चुरेशन रिफ्लेक्स प्रेझेंट असणार. मिक्चुरेशन रिफ्लेक्स प्रेझेंट का असणार, कारण की सॅक्रल प्लेक्ससच्या वरचा एरिया डॅमेज झाला आहे. सॅक्रल प्लेक्सस डॅमेज नाही झाला, सॅक्रल प्लेक्ससमध्येच मिक्चुरेशन रिफ्लेक्स होतं, तो डॅमेज झाल्यामुळे मिक्चुरेशन रिफ्लेक्स प्रेझेंट असणार, फक्त आपला कंट्रोल नसणार युरिनेशनवर, ठीक आहे ना. जो पण इनिबिटरी कंट्रोल होणार तो कंट्रोल नसणार आणि फ्रिक्वेंटली आपण मिक्चुरेट करत जाणार, ठीक आहे. कारण की ब्लॅडर फील होण्याचं जे कमांडच पोचणार नाही, कारण की तो काय डॅमेज आहे, ठीक आहे. आता नंतर काय बघा, अनइनिबिटेड न्यूरोजेनिक ब्लॅडर. याच्यामध्ये काय होतं, ब्रेन स्टेम डॅमेज होतो. ब्रेन स्टेम म्हणजे जो पॉन्स जिथे की मिक्चुरेशन सेंटर प्रेझेंट आहे, आपण जिथे सिग्नल पाठवणार आहे तो सिग्नल देणार की हा एक्सटर्नल स्पिंक्टर रिलॅक्स कर, ठीक आहे. तो जो सिग्नल येणार तो सिग्नलच येणार नाही आपल्याला, कारण की तो जो एरिया आहे मिक्चुरेशन सेंटरचा पॉन्स एरिया ब्रेन स्टेमचा तो डॅमेज झालेला आहे. मग तो जर सिग्नलच नाही आला तर आपण फ्रिक्वेंटली अनकंट्रोल मिक्चुरेशन, म्हणजे काय व्यक्ती बघा त्यांना कळत नाही आपण मिक्चुरेट केलं किंवा युरिनेट केलं, ते कंटिन्युअसली युरिनेट करत जातात. त्यांच्यामध्ये काय असतं की ब्रेन स्टेमचा असतो ना, म्हणजे तो जो मिक्चुरेशन सेंटर तो एकतर डॅमेज झालेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना समजतसुद्धा नाही की आपण युरिनेट केलं आहे म्हणून, ठीक आहे. हे झाले सगळे ॲबनॉर्मॅलिटीज, ठीक आहे. सर्व स्टार्टिंगला आपण इनर्वेशन ऑफ ब्लॅडर शिकलो, त्याच्यानंतर आपण शिकलो सिस्टोमेट्रोग्राम आणि मिक्चुरेशन रिफ्लेक्स शिकलो. थर्ड आपण शिकलो ब्रेनचा कंट्रोल, आपल्या मिक्चुरेशनवर ब्रेनचा कंट्रोल नक्की कसा असतो. आणि फोर्थ आपण शिकलो ॲबनॉर्मॅलिटीज, म्हणजे ॲबनॉर्मॅलिटीज मिक्चुरेशनमध्ये आपल्याला काय ॲबनॉर्मॅलिटीज येतात, ठीक आहे. तर थँक्यू, आजच्यापुरतं एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया.